यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास असो किंवा क्रीडा स्पर्धा असो अथवा शाळेतील विविध स्पर्धा असो, या सर्व क्षेत्रात स्वतःला पारंगत करायचं असेल तर ज्या त्या क्षेत्रात निरंतर व सातत्याने प्रयत्न करायला हवे. कुणी मार्गदर्शक नसेल तरीही एकलव्यासारखा स्वतः पारंगत व्हायला हवे, असे श्री बृहन्मठ होटगी संचलित भवानीपेठ येथील प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम ढाले सरांनी प्रतिपादन केले. भवानीपेठ येथील SVCS प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात सुस्वागतम सुस्वागतम या इयत्ता 5वी ब वर्गातील विद्यार्थ्यांच्या गीताने तसेच मेरे घर आओ या गणेश वंदनाच्या नृत्याने केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंगनाळकर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विद्यानंद स्वामी सर तसेच पुणे विभागीय महामंडळाचे अध्यक्ष श्रावण बिराजदार सर उपस्थित होते. या मान्यवरांचा सत्कार प्रशालेतर्फे करण्यात आला. तदनंतर विविध क्रीडा स्पर्धेत व सांस्कृतिक उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्धी माध्यमाद्वारे शाळेचे नावलौकिक तथा प्रशालेचा चढता आलेख तथा भित्तिपत्रिकेचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव श्री स्वामी सर म्हणाले, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपले व शाळेचे नावलौकिक करावे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यानंद स्वामी सर म्हणाले, वीर तपस्वी प्रशाला म्हणजे दर्जेदार शिक्षण देणारी शाळा असून या शाळेत शिक्षणासोबतच संस्काराला महत्त्व दिले जाते. ही शाळा म्हणजे मंदिरच आहे. या मंदिराचे पावित्र्य विद्यार्थ्यांनी यापुढेही राखले पाहिजे. या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री रामेश्वर झाडे सर, पर्यवेक्षक श्री सिद्धरामप्पा उपासे सरांचे मार्गदर्शन लाभले. या समयी शालेय समिती सदस्य श्री शिवानंद मुनाळे साहेब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री धर्मा कोरे सर, कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा कलशेट्टी मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कविता स्वप्ने मॅडम यांनी केले तर आभार सौ सुधा थंबद मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.